नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमीचे स्पष्टीकरण आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे. ब्रेकिंग न्यूज. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर देणारी मोठी बातमी. आले नवीन अपडेट समोर. दिनांक 21 डिसेंबर 2024. या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर देणारी मोठी ब्रेकिंग न्यूज मधून आले नवीन अपडेट समोर. जाणून घ्या सविस्तर माहिती. तर चला पाहूया माहिती. मित्रांनो नमस्कार, आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची नवीन अपडेट आले समोर. राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 53% संदर्भात मोठे अपडेट. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला प्रस्ताव. प्रस्तावावर 2 दिवसात होणार निर्णय. चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. त्या अगोदर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना पाठवून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला पाहूया मुख्य स्पष्टीकरण. राज्य कर्मचाऱ्यांसाठी भत्ता 53% करण्याबाबत आताचे सर्वात मोठे अपडेट. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 53% करण्याबाबत आताची सर्वात मोठी अपडेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 7 पे कमिशन. 7वा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता 53% वर वाढवण्यात आला आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 50% वरून 53% केला. या संदर्भात निर्णय केंद्रातील सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये घेतला. मात्र ही वाढ जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लागू करण्यात आलेली आहे. यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा महागाई भत्ताच्या फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे. राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्राप्रमाणे 53% डीए मिळावा याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात नुकतेच निवेदन पत्र सादर करण्यात आले असून लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा वाढीचा लाभ द्यावा ही विनंती संघटनेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली. या निवेदनाच्या पत्रात महासंघाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता दिनांक 1 जुलै 2024 पासून 3% वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता 53% झाला आहे 50% वरून. म्हणून केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता राज्यात देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण अवलंबलेले असल्यामुळे आणि हे नेहमीच असते, केंद्राचा प्रथम वाढतो आणि नंतर राज्याचा वाढणे आवश्यक असतो. राज्य कर्मचाऱ्यांना किंवा राज्य शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना व सेवानिवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3% महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच तद अनुषंगिक इतर भत्ते, थकबाकी देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा अशी अधिकारी महासंघाची आग्रही मागणी करण्यात आली आहे. आणि हेच ते पत्र आहे, महाराष्ट्र राजपत्रित अधिकाऱ्यांना दिलेलं पत्र आणि या पत्राचा स्वीकार केलेला आहे. आणि नक्कीच महासंघाच्या या निवेदनावर, पत्रावर आता सरकार काय निर्णय घेतला जाणार आहे हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तथापि राज्य सरकारच्या
कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खास सूत्रांकडून म्हणजेच महागाई भत्ता वाढीचा निर्णय जुलै महिन्यापासून लागू केला जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ.